नमस्कार सर्वांना. मी अन्नपूर्णाच्या किचनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण इथे प्रॉन्स बिर्याणी किंवा कोळंबी भात कसा करायचा ते बघणार आहोत. तर रेसिपी स्किप न करता पूर्णपणे बघत राहा. सर्वात प्रथम मी इथे कोळंबी स्वच्छ धुवून घेतली आहे आणि त्याच्यातील जो काळा धागा असतो तो देखील काढून घेतलेला आहे. इथे मी रेडीमेड बिर्याणी मसाला, हळद, लाल मिरची पावडर, घरगुती काळा मसाला, आलं लसणाची पेस्ट आणि अर्ध्या लिंबाचा रसही घालून घेतलेला आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट मीठ कमी जास्त करू शकता. मीठ देखील इथे अंदाजाने घालायचं आहे. लिंबूही इथे अर्धा पिळून घेत आहे. सर्व हे हातानेच एकजीव करून घ्यायचं आहे. मसाला ह्या प्रॉन्सला व्यवस्थित चोळल्यानंतर अर्धा ते 1 तासासाठी तरी आपण हे मॅरिनेट करून ठेवायचं आहे. त्याच्यानंतर इथे मी कुकर ठेवून घेतलेला आहे. त्याच्यामध्ये थोडंसं तेल आणि 2 चमचे साजूक तूपही घातलेलं आहे. बिर्याणी म्हटलं की तुपाचा वापर हा केला जातो. तुपाने खूप छान सुगंध ह्या बिर्याणीला येतो आणि चवही खूप छान लागते. मोठा बारीक चिरलेला कांदा इथे घातला आहे. कांदा छान लालसर परतून घ्यायचा आहे. कांदा छान परतला गेल्यानंतर त्याच्यामध्ये 4 मिरे, 4 लवंगा, थोडीशी दालचिनी, मोठी विलायची आणि तेजपत्ता 2 घेतलेले आहेत आणि शहाजिरेही 1 चमचा घालून घेतलेला आहे. आता हा सर्व खडा मसाला आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. मसाला व्यवस्थित परतल्यानंतर इथे आपण अर्धा टोमॅटो कट करून घेतलेला आहे. टोमॅटो देखील थोडासा शिजल्यानंतर ह्याच्यामध्ये अंदाजानेच आपल्याला लाल मिरची पावडर, थोडासा बिर्याणी मसाला, धणे पावडर 1 चमचा हे सर्व जिन्नस घालून घेतल्यानंतर व्यवस्थित परतून घ्यायचे आहे. मसाले घालताना काळजीपूर्वक घालायचे आहे, कारण आपण प्रॉन्स जेव्हा मॅरिनेट केले तेव्हा देखील आपण मसाले घातले होते. त्या अंदाजानेच इथे थोडे कमी मसाले घालायचे आहेत. थोडी हळदही घालून घ्यायची आहे. आता इथे मी माझा दुपारचा फिश रस्सा उरलेला होता तर तो देखील मी इथे घालून घेणार आहे. तुमच्याकडे जर उरलेला फिश रस्सा नसेल तर तुम्ही ओल्या खोबऱ्याची चटणी करून घालू शकता किंवा ओलं खोबरं मिक्सरला बारीक करून घालू शकता. तर इथे मी खोबऱ्याचा वापर करूनच ही ग्रेव्ही बनवली होती, त्यामुळे मी ह्या ग्रेव्हीचा इथे वापर केलेला आहे. प्रॉन्स ग्रेव्हीची रेसिपीसुद्धा ह्या चॅनलवर मी अपलोड केलेली आहे, तर ती रेसिपीही तुम्ही आवर्जून बघा. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. ते मी पुदिनाही हाताने तोडून घालत आहे. पुदिन्याचा स्वाद खूप छान येतो. थोडी कोथिंबीरही घालून घेतलेली आहे. छान पुदिना त्याच्यामध्ये परतून घ्यायचा. त्याच्यानंतर मॅरिनेट केलेले हे प्रॉन्स आता घालून घ्यायचे आहेत. प्रॉन्स देखील मसाल्यामध्ये छान परतून घ्यायचे आहेत. नंतर इथे बिर्याणी तांदूळ होता, तो मी 1 तासापूर्वी भिजत घातला होता, तर तो देखील छान भिजलेला आहे. तर आता हा बिर्याणी तांदूळ मी इथे घालून घेत आहे. तांदूळ भिजवला म्हणजे बिर्याणी छान मोकळी आणि पटकन शिजते. तांदूळही व्यवस्थित आता परतून घ्यायचा आहे. अगदी कमी पाण्यामध्ये ही बिर्याणी शिजते. आता थोडंसं पाणी देखील घालून घ्यायचं आहे. तुम्ही तुमच्या अंदाजाने पाणीही घालायचं आहे. तुम्ही कितपत तांदूळ इथे घेतला आहे त्या अंदाजाने पाणी घालायचं आहे. तांदळाच्या वर अगदी कमी पाणी येईल इतपत पाणी घालायचं आहे, जेणेकरून आपली बिर्याणी छान मोकळी होईल. त्याच्यानंतर वरून कोथिंबीर आणि पुदिना देखील घालायचा आहे. आपण फोडणीमध्ये देखील पुदिना घातला होता, तर वरून देखील असा पुदिना हातानेच तोडून घालायचा आहे, जेणेकरून
पुदिन्याचा फ्लेवर छान बिर्याणीमध्ये उतरतो. मुठभर पुदिन्याचा इथे मी वापर केलेला आहे. पुन्हा एक वेळा अगदी थोडंसं पाणी घालून घेतलेलं आहे. तुम्ही इथे बघू शकता तांदळाच्या अगदी थोडंसंच वर मी इथे पाणी घातलेलं आहे. मीठ देखील अगदी कमी घालायचं आहे, कारण मॅरिनेट करताना आपण मीठ देखील घातलेलं होतं. मीठही व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. अगदी थोडंसं पाणी मी हातानेच इथे असं शिंपडत आहे. अगदी 2 ते 3 चमचे पाणी मी इथे वरून घातलेलं आहे आता. आणि कुकरचं झाकण लावून मीडियम फ्लेमवर 2 शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत. 2 शिट्ट्या झाल्यानंतर कुकर पूर्णपणे थंड होऊ द्यायचा आहे. आता इथे कुकर खोलल्यानंतर बघू शकता अगदी मोकळी अशी आपली बिर्याणी इथे तयार झालेली आहे. घरभर छान सुगंधही सुटलेला आहे. आता गरमागरम अशी प्रॉन्स बिर्याणी इथे आपण सर्व करायला घेऊयात. छान असा मोकळा आपला भात झालेला आहे. तुम्ही इथे बघू शकता एक एक दाणा असा मोकळा झालेला आहे. चला तर मग अशा प्रॉन्स बिर्याणीची छानशी रेसिपी तुम्ही करून बघा आणि आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायलाही विसरू नका. अशाच चमचमीत आणि नवनवीन रेसिपींसाठी मी अन्नपूर्णाला सबस्क्राईब करायलाही विसरू नका. धन्यवाद.